हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे न्यूबॉर्नच्या बाबतीत कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. सो बेसिकली मी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली होती हे मला आवडेल तुमच्यासोबत शेअर करायला. सो सगळ्यात आधी माझी जेव्हा डिलेवरी झाली तेव्हा मी आणि माझ्या फॅमिलीने ह्या गोष्टीची खूप काळजी घेतली की ईशानला बघायला जे कोणी रिलेटिव्स आणि फ्रेंड्स येत होते, सो आम्ही सॅनिटाईज त्यांना यूज करून दिल्यानंतरच ईशानला घेऊन द्यायचो, बिकॉज लहान बाळांना खूप लगेच इन्फेक्शन होतं. सो तुम्हीसुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड राहा या बाबतीमध्ये, अजिबात लाजू किंवा हेजिटेट होऊ नका. सो सेकंड, मी ईशानला काजळ अजिबात डोळ्यामध्ये यूज नाही केला आहे अजूनपर्यंत पण, बिकॉज पहिल्या काळात खूप ओरिजिनल काजळ यायची, आजकाल खूप केमिकल्स असतात. सो मी फक्त इथे डोक्याला त्याला एक टीट लावायचे. सो त्यानंतर आहे बर्पिंग. बर्पिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे लहान मुलांना, बिकॉज कधी कधी त्यांना वॉमिटिंगचा सुद्धा त्रास होऊ शकतो. सो एव्हरी फीड केल्यानंतर नक्की आपल्याला त्यांना बर्पिंग करणं गरजेचं आहे. आणि ॲज पर ईशान पेडिट्रेशन त्यांनी रिकमेंड केलेलं की 6 महिन्यापर्यंत ईशानला पाणी, ग्राईप वॉटर आणि गाईचं दूध हे अजिबात देऊ नका. सो मी त्यांनी सांगितल्यानुसार 6 महिन्यापर्यंत ईशानला अजिबात थोडंसुद्धा पाणी, गाईचं दूध आणि इवन ग्राईप वॉटरसुद्धा नाही दिलं होतं. आणि मला न्यू मॉमला एक गोष्ट सांगायची आहे की आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग, बिकॉज अशावेळी खूप आपण विचार करतो की समोरच्याला काय वाटेल जर आपण त्याला सांगितलं की तुम्ही नीट पकडला नाही आहे बाळाला, सरळ पकडा किंवा त्याच्या मानेजवळ हात ठेवा. तर तुम्ही अशावेळी फक्त आणि फक्त तुमच्या बाळाला प्रायोरिटी दिली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे आणि ते लक्षात ठेवून तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड समोरच्याला सांगितलं पाहिजे व्यवस्थित, बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे तुम्हालाच बाळाला सांभाळायचं आहे. सो बी क्लिअर अँड स्पेसिफिक अबाउट तुम्हाला जे काय वाटत असेल. ओके, अजिबात घाबरायची आणि टेन्शन घ्यायची गरज नसते, बिकॉज तुमचं बाळ आहे. सो तुम्हाला ह्याचा पूर्णपणे हक्क आहे की समोरच्याला तुम्ही सांगू शकता जर तुम्हाला वाटतंय बरोबर पोझिशनमध्ये समोरच्याने नाही पकडलं आहे तर. आणि अशावेळी खूप जणं तुम्हाला वेगवेगळे सल्ले देतील, बट मी फक्त आणि फक्त डॉक्टर जे मला सांगायचे तेच फॉलो केलं होतं, जेणेकरून आपल्याला काही प्रॉब्लेम नाही होत, बिकॉज काही झाल्यानंतर आपण डॉक्टरांकडेच जातो. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडीफार तुम्हाला माहिती मिळाली असेल आणि युजफुल होईल हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन की आपण स्वतःला कसं मोटिवेट ठेवलं पाहिजे, बिकॉज अशावेळी आपण खूप नर्वस होतो, खूप आपल्याला स्लीपलेस नाईट्स असतात, त्यामुळे आपण खूप डिमोटिवेट होऊन जातो, कधी कधी खूप थकतो. सो आपण स्वतःला कसं मोटिवेट ठेवलं पाहिजे अशावेळी. सो या बाबतीत मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवीन आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि बाळाची दोघांची काळजी घ्या. बाय.